आम्ही रस्त्याने फुलं हार बघतच होतो कॅबिनमधून, पण कुठे फुलं हारांचं दुकान आपल्याला भेटलं नाही. खरं तर आपण फुलांनी आचारी लोकांचा सत्कार करत असतो. ड्रायव्हर आणि ड्रायव्हरचे जे गाडीचे जे कंडक्टर असतात त्यांच्या आपण फुलं हार देऊन त्यांचा सत्कार सन्मान गौरव करत असतो आपण. परंतु रस्त्याने आम्ही येताना मी कॅबिनमधून बघत होतो, पण फुलांचं दुकानच दिसलं नाही. आणि आता इथे जे छावणीचा हा परिसर आहे, इथे लांब लांबपर्यंत मार्केट नाही, दुकानं नाही आहेत. आणि मग आपण आता त्यांचा फुलहार देऊन तर आपण सत्कार सन्मान गौरव तर आपण त्यांचा करू शकत नाही. परंतु या धम्मसहलीमध्ये ज्यांनी आचारी म्हणून काम केलं आणि गेल्या 16-17 दिवसापासून आपल्याला अगदी खूप छान असं सुंदर असं भोजन बनवलं आहे की नाही. प्रत्येक भाजी असेल, वरण असेल किंवा कोणते त्यांच्या भोजनाला, त्यांच्या हाताला जे चव म्हणतो ना आपण, चव आहे की नाही, अगदी चविष्ट उत्तम दर्जाचं आणि चांगल्या क्वालिटीचं ज्यांनी आपल्याला वेळोवेळी भोजन बनवून दिलं असे आमचे काथार साहेब आहेत. मी काथार साहेबांना सूचना करतो की आपण स्टेजवरती यावं. हे काथार साहेब आहेत बघा, आपल्या टूरमध्ये खूप छान भोजनाची व्यवस्था करतात. तर यांचा फुलहार देऊन सत्कार जरी नाही करता आला तरी आपण या काथार साहेबांचा या ठिकाणी टाळ्यांचा गजरा करून आपण सर्वांनी स्वागत करूया. हे बघा आपले काथार साहेब आहेत, आपलं भोजन खूप छान बनवतात आणि फुलहारांनी स्वागत न करता आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये काथार साहेबांचं स्वागत केलं. मी काथार साहेबांना सूचना करतो की आपण आपल्या जागेवरती स्थानापन्न व्हावं. त्यानंतर काथार साहेबांच्या सोबत किचनमध्ये ज्यांनी किचन स्टाफ म्हणून ज्यांनी काम केलं, अगदी तुम्हाला त्यांना सांगितलं की 7ला निघायचं तर ते 4ला उठून 7ला स्वयंपाक रेडी. त्यांना सांगितलं की आपल्याला 6 वाजता निघायचं आहे तर लगेच त्यांनी 3ला उठून 6ला स्वयंपाक रेडी ठेवला. अशा आमच्या धम्मसहलीतील काथार साहेबांच्या सोबत असलेल्या आचारी म्हणून ज्यांनी पोळ्या या ठिकाणी उत्तम चांगल्या पद्धतीने पोळी करपू दिली नाही, पोळी कच्ची ठेवली नाही, पोळी असे म्हणजे कशी पण बनवली असं नाही, तर चांगल्या पद्धतीच्या पोळ्या, आपल्याला एकदम घरगुती पोळ्या, घरच्या सारख्या पोळ्या ज्यांनी आपल्याला उत्तम दर्जाच्या चांगल्या क्वालिटीच्या आपल्याला पोळ्या बनवून दिल्या. वेळोवेळी आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा स्वयंपाक त्यांनी तयार करून दिल्या. खरं तर कधीकधी त्यांच्या झोपासुद्धा नाही झाल्या आहे की नाही. कधीकधी त्यांना खूप काही त्रास झाला, पण तो त्रास त्यांनी आपल्याला दिसू दिला नाही, जाणू दिला नाही आणि समजू पण दिला नाही. तो सारा त्रास त्यांनी सहन केला आणि आपल्याला वेळोवेळी त्यांनी स्वयंपाक आपल्यासाठी रेडी करून ठेवलं. तर अशा आमच्या संगीताबाई रोकडे या ताईंना मी या ठिकाणी सूचना करतो की आपण स्टेजवरती यावं. आपला या ठिकाणी फुलहार देऊन सत्कार न करता या ठिकाणी आपण टाळ्यांच्या गजरामध्ये संगीताबाई रोकडेंचा या ठिकाणी आपण सन्मान करूया. तर प्रिय सजनानो, या ताईंच्या सोबत अगदी रात्रंदिवस ज्यांनी स्वयंपाकामध्ये सहकार्य केलं, मदत केलं, आमच्या पुष्पाबाई काथार या आईंचं सुद्धा या ठिकाणी आपण स्टेजवरती मी त्यांना बोलावतोय, आपण स्टेजवरती यावं आणि आमच्या उपासकांचा आपण सत्कार स्वीकारावा. अशा पद्धतीने हे आचार्य स्टाफ आणि आचार्य लोकांनी आपलं खूप चांगली सेवा केली, उत्तम चांगल्या क्वालिटीचं आणि व्यवस्थित भोजन दिलेलं आहे. तर आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान सत्कार गौरव केलेला आहे. तर आपण या ठिकाणी धम्मसहलीमध्ये सहभागी झालेल्या, मी गेल्या 18 वर्षापासून लोकांना एक स्मरण म्हणून, एक आठवण म्हणून हे सर्टिफिकेट आपण देत असतोय. मी बघितलं की बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच खेड्यागावामध्ये हे सर्टिफिकेट लोक काचामध्ये काही लॅमिनेशन करून मढून ठेवतात आणि असं बैठक रूममध्ये ते लावतात आणि त्यांच्याकडे पाहुणे रावणे कोणी आले सहज पाहतात, ते कशाचं आहे हो, तर ते म्हणतात आम्ही ना बुद्धगयाला गेलो होतो, आम्ही बुद्धगया पाहिले, 20 दिवसाचा प्रवास केला आणि कोणासोबत गेले होते तर ते बघा त्या सर्टिफिकेट फोटो आहे ना त्या भंतीसोबत गेलो होतो. ते भंतीचे कुठे असतात तर ते भंती मावसाळ्याला असतात. तर अशा पद्धतीने मी बऱ्याच खेड्यामध्ये गेलो, बऱ्याच लोकांकडे गेलो तर त्यांच्या घरामध्ये ते सर्टिफिकेट मढून ठेवलेलं आहे, कोणी लॅमिनेशन केलेलं आहे,
भिंतीला लावलेलं आहे, कोणी काचामध्ये मळून ठेवलेलं आहे. लक्षामध्ये मी म्हणत नाही तुम्ही मळून ठेवा, पण तुमचा गौरव सन्मान आम्ही सर्टिफिकेट देऊन या ठिकाणी करणार आहोत. तर या ठिकाणी पहिलं सर्टिफिकेट घेण्यासाठी मी या ठिकाणी पाचारण करतो. तर प्रिय सज्जनांनो, आपल्या धम्मसहलीमध्ये वयोवृद्ध वयस्कर की जे गेल्या 28 वर्षापासून एकही वर्ष न चुकता मागील 28 वर्षापासून बुद्धगयेच्या धार्मिक धम्मसहलीमध्ये भंतेजी दरवर्षी येतात. असे भंते राजरत्नजी आहेत, यांचं वास्तव्य जालना जिल्ह्यामध्ये आहे. अंबड तालुक्यामध्ये त्यांचं विहार आहे. तसं त्यांनी काजळ्याला खूप छान विहार बनवलं, परंतु ते गायरान असल्यामुळे भंतेजींनी ते सोडून आता अंबड शहरामध्ये राहतात. तर भंतेजींना आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करणार आहोत सर्टिफिकेट देऊन. या महूचे अध्यक्ष त्यांच्या हस्ते आपण सन्मान सत्कार करणार होतो, परंतु भंतेजी काही कामानिमित्तानं बाहेर गेले. तर भंतेंचा सत्कार सन्मान मी स्वतः करतोय. मी राजरत्न भंतेजींना पाचारण करतो की आपण या ठिकाणी आपलं सर्टिफिकेट या ठिकाणी घेऊन जावं. ठीक सिक्किवास ठीक. भंते आहेत अंगुलीमाल. भंते अंगुलीमाल हे पुणे शहरामध्ये राहतात, पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये राहतात. आपल्या धम्मसहलीचं माहीत पडलं ते भंतेजी आलेत आणि मी भदंत राजरत्नजी भंते राजरत्न यांना मी सूचना करतो की आपले अंगुलीमाल भंतेजींना आपल्या हस्ते या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन भंते अंगुलीमाल यांचा सन्मान गौरव करावा. भदंत राजरत्न यांना मी सूचना करतो की भंते अंगुलीमाल यांचा सन्मान करावा. त्यानंतर आपल्या धम्मसहलीमध्ये आर्याजी प्रज्ञाशिला ज्या की जालना जिल्ह्यातून या ठिकाणी आलेल्या आहेत. या ठिकाणी त्यांचासुद्धा या ठिकाणी आपण सन्मान गौरव करत आहोत. प्रज्ञाशिला यांचा सर्टिफिकेट देऊन आपण सन्मान करत आहोत. मी भंते अंगुलीमाल यांना सूचना करतो की आपण प्रज्ञाशिला आर्याजी यांना सर्टिफिकेट देऊन आपण त्यांचा सन्मान गौरव करावा. त्यानंतर आपल्या धम्मसहलीमध्ये आर्याजी अभिधम्मा यांचं वास्तव्य औरंगाबाद शहरामध्ये आहे. संतोषी मातानगर, पायलट नगर, गल्ली ग्रुप या संपूर्ण चिकलठाणाच्या परिसरामध्ये त्यांचं वास्तव्य आहे. तर त्यांनीसुद्धा आपल्या धम्मसहलीमध्ये चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं, सर्वांना सांभाळणं आहे की नाही, आणि सर्वांशी त्यांनी मैत्री केली आहे की नाही. तर अशा आर्याजी अभिधम्मा यांचासुद्धा या ठिकाणी सन्मान गौरव करण्यात येत आहे. भंते अंगुलीमाल यांना मी या ठिकाणी सूचना करतो की आपण आर्याजी अभिधम्मा यांचा सर्टिफिकेट देऊन आपण त्यांचा सन्मान गौरव करावा. आपल्या धम्मसहलीमध्ये एक कांबळे कुटुंबातून अगदी कमी वयामध्ये, या वयामध्ये एवढ्या मोठे बुद्धगया दर्शन होते आहे. असं मानव प्रवीण कांबळे यांचासुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. भंते अंगुलीमाल यांना मी या ठिकाणी सूचना करतो की आपण मानव यांचा या ठिकाणी सर्टिफिकेट देऊन गौरव करावा. त्यानंतर आपल्या धम्मसहलीमध्ये आयुष्यमान किशोर अर्जुन खरात यांचासुद्धा या ठिकाणी सन्मान गौरव करण्यात येत आहे. भंते अंगुलीमाल यांना मी सूचना करतो की खरात साहेबांचा या ठिकाणी सर्टिफिकेट देऊन सत्कार करावा. किशोर खरात यांच्या धर्मपत्नी बौद्धोपासिका वैशाली किशोर खरात यांना मी स्टेजवरती पाचारण करतो की आपला या ठिकाणी सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. साधू. अगदी कमी वयामध्ये आहे की नाही, काही लोकांचं पूर्ण आयुष्य जाते, बुद्धगयेचा प्रवास होत नाही.
पण या बालवयामध्ये अगदी 6वीला का 7वीला तो विद्यार्थी आहे. खरासाहेबांचं ते चिरंजीव आहे केतन किशोर खरात. केतन किशोर खरात यांना या ठिकाणी भंते अंगुलीमाल हे सर्टिफिकेट देऊन त्यांचा सन्मान गौरव करतील. त्यानंतर आपल्या धम्मसहलीमध्ये शिवगंगा भगवान खरात या आईंना या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. खरं तर या आत्या म्हणून आपल्या टूरमध्ये खूप फेमस झाल्या, तर आईंचा सन्मान करण्यात येत आहे. जिजाबाई बाबूराव इंगळे या आईंचा या ठिकाणी भंते अंगुलीमाल यांच्या हस्ते या ठिकाणी सर्टिफिकेट देऊन त्यांचा सन्मान गौरव करण्यात येत आहे. जी प्रज्ञाशिला यांच्या हस्ते आपण काही उपासकांना या ठिकाणी सर्टिफिकेट देणार आहोत. सरिता अनिल काकडे यांचा आर्याजी प्रज्ञाशिला यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान गौरव करण्यात येत आहे. मी सरिता काकडे यांनी टूरमध्ये खूप धूम केली. एक से बढ़कर एक गाण्यावर त्यांनी डान्स केला, खूप एन्जॉय केलेला आहे त्यांनी. हे बघा सरिता काकडे. खरं तर राजरत्न बंतीजी वयस्कर आहे, त्यांना उठ बैठक करणं आपल्याला वाटते की त्रास देऊ नये, परंतु मोठे आहेत ते, आहे की नाही, वयानं मोठे आहेत, आहे की नाही. त्यांच्या हस्ते या ठिकाणी रामू मसूजी खरात यांचा या ठिकाणी भंतेंच्या हस्ते या ठिकाणी आपण सन्मान करूया. साधू साधू साधू. धम्मसहलीमध्ये सहभागी झालेल्या शोभा रामोजी खरात या बाबांच्या धर्मपत्नी बौद्ध उपासिका शोभाबाई यांचा सन्मान मी आर्याजी अभिधम्मा यांना सूचना करतो की आईचा सन्मान गौरव करावा. म्हणा साधू साधू साधू. त्याच्यानंतर कुसुमबाई विश्वनाथ भालेराव आई यांचा सन्मान आर्याजी अभिधम्मा या ठिकाणी सर्टिफिकेट देऊन करतील. काय भालेराव आई यांचा सन्मान म्हणा साधू साधू साधू. मंडाबाई भाऊसाहेब फुले आहे बघा, वयोवृद्ध वयस्कर, अगदी कधी थकल्या नाही, कधी त्या सर्वांच्या समोर राहिल्या. या मंडाई फुले आहेत. साधू. मंगलबाई साहेबराव किरवले या आई परळी वैजनाथ या ठिकाणाहून आलेल्या आहेत आपल्या धम्मसहलीमध्ये. त्यांचासुद्धा शिरसाळ्याहून आलेल्या आहेत, त्यांचासुद्धा या ठिकाणी सन्मान गौरव करण्यात येत आहे. अभिधम्मा आर्याजी त्यांचा सन्मान करतील. साधू साधू. त्याच्यानंतर राहीबाई रोहिदास आडसुळे या आईंना सुद्धा या ठिकाणी आपल्या धम्मसहलीमध्ये त्यांचा सन्मान करत आहोत सर्टिफिकेट देऊन. आईंना सूचना आहे की आपण स्टेजवरती येऊन आपला सन्मान स्वीकारावा. ज्योतिबाई शेषराव वाठोरे यांचा आज या ठिकाणी आपण सन्मान गौरव करत आहोत. भंते अंगुलीमाल यांना सूचना आहे की आपण या ठिकाणी वाठोरेताईंचा सन्मान करावा. साधू साधू साधू. आयुष्यमान शेषराव उत्तमराव वाठोरे यांनी स्टेजवरती यावं, आपला सन्मान सत्कार स्वीकारावा. त्याच्यानंतर लताबाई अर्जुन प्रधान या बघा आई भाजीपाल्याचं दुकान चालवतात, मोठ्या मंडीमध्ये दुकान आहे त्यांचं, आणि आईनं लगेच बुकिंग केली आणि म्हणा साधू साधू साधू. पद्माबाई शेषराव प्रधान या आईंनी सुद्धा या ठिकाणी प्रधान आईसोबत सीट बुकिंग केलं होतं आणि ते आपल्या धम्मसहलीमध्ये सहभागी झाल्या, त्यांचा सन्मान करण्यात येतो. अर्जुन सखाराम प्रधान या बाबांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान गौरव करण्यात येत आहे. भंते अंगुलीमाल यांना सूचना आहे की आपण प्रधान बाबांचा सन्मान करावा.
या धम्मसहलीमध्ये लातूरहून उपासक सहभागी झाले होते. लातूरहून आलेले आमचे दयानंद किसनराव सोनकांबळे यांचा या ठिकाणी सन्मान गौरव करण्यात येत आहे. बनते अंगुलीमाल यांना सूचना आहे की आपण त्यांचा सन्मान करावा. सज्जनांनो, आम्ही समाजामध्ये फिरत असताना आम्ही बघतोय की लोकांचं म्हातार वय होते, थकून जातात, काही काही लोक असेच मरून जातात, परंतु त्यांची बुद्धगया पाहणं होत नाही लक्षामध्ये. परंतु लग्नाच्या अगोदर या कमी वयामध्ये बुद्धगया पाहणं आहे की नाही. लग्न झाल्यानंतर घरचे लोक जाऊ देतील नाही जाऊ देतील, पाहू देतील नाही, सासू सासरे कसे भेटतात, नवरा कसा भेटतो, बुद्धगया पाहणं होईल का नाही पाहणं होईल. म्हणून त्या ठिकाणी त्याच्या अगोदर या ठिकाणी शुभांगीबाई दयानंद सोनकांबळे यांचा या ठिकाणी सन्मान गौरव करण्यात येत आहे. श्वेता राहुल अजनीकर, बघा या कमी वयामध्ये ती आज बुद्धगया पाहून जाते घरी, आहे की नाही. लग्न झाल्यानंतर घरचे लोक पाठवतील नाही पाठवतील, सासू सासरे कसे भेटतात माहीत नाही, पण तिच्या मम्मीनं आहे ना आवर्जून तिला बुद्धगयेच्या धम्मसहलीमध्ये आणलं. तर या कमी वयामध्ये ती बुद्धगया दर्शन घडून आणत आहे तिचं. तर बघा साधू. आणि या श्वेताबाईला ज्यांनी सोबत आणलं या कमी वयामध्ये अशा तिच्या मम्मी आहेत मीरा राहुल अजनीकर, यांचासुद्धा या ठिकाणी सन्मान गौरव करण्यात येत आहे. मीराबाईचा सन्मान करावा भंते अंगुलीमाल यांना मी सूचना करतो. बघा आपल्या सहलीमध्ये नेहमी अगदी टाईट एकदम निळा कोट घालून लगे रुबाबदार आहे की नाही आपले तिकोटे बाबा या ठिकाणी त्यांचा सन्मान गौरव करण्यात आहे. बळीराम देवबा तिगोटे. बरं.